मला सांगा हे बियाणांचं कधी चालू केलं नेमकं आणि ते कशा पद्धतीने चालते, काय काळजी घेतात त्यामध्ये? कारण आता बऱ्याच भागामध्ये बघितलं तर शेतकरी बियाणे विकतायत, बऱ्याच शेतकरी त्यामध्ये फसवणूक होते. आम्ही देखील बऱ्याच वेळा व्हिडिओ करतो त्यावेळेला शेतकरी त्यांचा अनुभव सांगतात की बाबा आम्ही इकडून बियाणं आणलं, फसलो, हे सगळ्या गोष्टी होत्या त्या. तर यात शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, कारण शेवटी तुम्ही शेतकरी आहे, शेती करताय, तुम्हाला सगळा संघर्ष कष्ट माहित आहे. तर ती बियाणं विकायला कधीपासून सुरुवात केलं, विकताना काय काळजी घेता नेमकी तुम्ही, कसं बियाणं विकता? नाही, विकायला म्हणजे कसं झालं, 2016 प्लॉट लावला आपण. एक 2 वर्षे हायस मार्केटला माल पाठवला. मग नंतर ज्या टायमाला आपल्या बागेला शेंगा खूप यायला लागल्या, लांब लांब लोक प्लॉट बघायला यायला लागले. प्लॉट बघायला यायला लागल्यावर मग काय जण म्हणायला लागले, तुम्हासारखे आम्हाला 1 एकर लावायचा, 2 एकर लावायचा बियाणं द्या. ठीक आहे म्हणलं ते. मग तेव्हापासून आपण बियाणं विकायला लागलो. पण ते बियाणं कसं देतो आपण, मादी झाडाचं बियाणं देतो. म्हणजे आपण हा शेतकरी, पुढे जाऊन त्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये. मग आम्हाला माहित आहे की बाबा 1 एकर शेवगा लावून जर 1 वर्ष शेवगा सांभाळून जर त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलंय बाबा आपण बियाण्यामध्ये फसलोय, तशी फसवणूक व्हायला नको आहे, म्हणून ह्या सिस्टमनं आपण मादी झाडाचं बियाणं प्रत्येक शेतकऱ्यांना देतो. काय असतं ते नरमादी? नरमादी म्हणजे त्याचं कसं राहतं, मादी झाडाला 25 ते 30 किलो शेंगा लागतात मादी झाडाला, आणि नर झाडाला 3 किलो ते 7 किलो शेंगा लागतात. ह्याच्यामुळं शेतकऱ्याला ॲव्हरेज निघत नाही. नर झाडाचं असतं ते उंच जातं, मादी झाडाची बुटकं राहतं, ही फरक राहतो.